आपल्या सर्वांचा आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय प्रॉब्लेम. समस्या, अडचणी हा शब्द आपल्या डोक्यामध्ये दिवसातून अनेकदा येऊन जातो. तर ज्यावेळेस आपल्याला समस्या येतात त्यावेळेस आपली प्रथमदर्शनी आपली भूमिका काय असते, तुमचं व्यक्तिमत्व ज्या प्रकारचं आहे त्या प्रकारे तुमची काय असते, त्याला प्रतिसाद असतो. तुम्ही त्या प्रतिक्रिया द्याल किंवा प्रतिसाद द्याल. प्रत्यक्षामध्ये ह्या समस्या आम्हीच निर्माण करतो. वास्तविक म्हणजे समस्या नाहीच आहे. म्हणून समस्या काय आहे, तुम्ही तुमचं जीवन मनाच्या ताब्यात दिलंय, तुम्ही तुमचं जीवन शरीराच्या ताब्यात दिलंय, तुम्ही तुमचं जीवन समाजाच्या धारणेच्या ताब्यात दिलेलं आहे. ह्या समस्या खरं तर भास आहे. तरी पण जसं बुद्ध म्हणतात की दुःख आहे तर ठीक आहे, तर मग त्याचं कारण पण आहे. मग त्याचं कारण दूर केलं की दुःख पण दूर होतं. आपल्या आतमध्ये समस्या आहे. आपल्या आतमध्ये काय समस्या आहे बरं? मन एक बोलतं आणि अंतःकरण दुसरं बोलतं. तुमच्यापैकी कोण असा आहे ज्याच्या मनामध्ये द्वंद्व नाही आहे? म्हणजे जे काही घडतंय बाहेर काही घडतच नाही. बाहेर घडल्याचा फक्त काय होतो, भास. ते सगळं घडणं जे आहे ते आम्ही कुठे अनुभवतो? आतमध्ये. जर हे सगळं जर आम्ही आतमध्ये अनुभवतोय तर त्याच्यावर नियंत्रण सुद्धा आमचं आहे किंवा असायला हवं, पण तसं ते नाही आहे. मग जीवनामध्ये समस्या आहे, नक्की आहे. काय आहे समस्या? कारण आम्ही जागृत नाही आहे. समस्या ज्या आहेत त्या आमच्या आतमध्ये आहेत. नंबर एक, त्यांचा आम्ही काय केला पाहिजे? सामना केला पाहिजे. आणि तुम्ही जर समस्यांचा सामनाच नाही केला तर त्या खरंच आहेत की नाही हेच तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि जरी नसतील किंवा असतील जरी तरी त्या दूर होणार नाही. आमच्या आतमध्ये ज्या धारणा आहे, मनाने ज्या कल्पना रचलेल्या आहे, या सगळ्या कल्पनांमुळे समस्या आहे. तुम्ही अगोदरच काहीतरी ठरवलेलं आहे. संधी नावाची जी काही व्यक्ती आहे तिच्या चेहऱ्यावर केस असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागून तिला टक्कल असतं. तुम्ही तिला मागून धरू शकत नाही. म्हणजे समस्या ही संधी असते की सामना करण्याची वृत्ती जेवढी छत्रपती संभाजीराजांमध्ये होती तेवढी वृत्ती आज आमच्यामध्ये कुठेच दिसत नाही, थोडीसुद्धा दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला त्यांच्या सगळ्या वेदना बघून, हे सगळं बघून आम्हाला हळहळ वाटते, त्यांचा आदर्श वाटतो. त्यांचा खरा आदर्श कधी आहे का तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींचा काय करा, सामना करा. खरं तर तो सिनेमा पाहिल्याचा हे सार आहे. आपण जर विचार केला तर ह्या शरीराची फार क्षमता आहे, प्रचंड क्षमता आहे, पण त्या क्षमता आम्ही कधीच त्याच्या टोकापर्यंत वापरत नाही, त्याच्या सीमा ओलांडत नाही. जीवनामध्ये समस्या तर नाहीच आहे, पण जर आहे तुमच्या समस्या तर त्यांचा सामना करा. कारण समस्येमध्येच काय आहे? संधी आहे. मग जीवनाचा विकास तुमचा समस्येमधून आहे, हे लक्षात ठेवा. जो माणूस काहीतरी करणार आहे त्याच्या जीवनामध्ये काहीतरी घडणार आहे. जो करतो ना त्याच्याकडनं चुका होतात. चूक म्हणजे समस्या नाही आहे, पण ती दुरुस्त न करणे ही समस्या आहे. या जीवनामध्ये प्रत्येक जणाला काय वाटतं, मी चूक करेल. चूक तर होणारच आहे, त्याच्यामध्ये काय चूक आणि बरोबर ही समस्याच नाही आहे. समस्या ही आहे का तुम्हाला कळलंय की याची सुधारणा करायला पाहिजे तरी तुम्ही ती करत नाही. समस्यांच्या संधीमध्ये रूपांतरण तोच करतो जो तिचा सामना करतो. आजपर्यंत पळवाट काढणाऱ्यांनी कधी संधीचं सोनं केलेलं नाही. पळवाट काढणाऱ्यांनी कधी कुठलं नेतृत्व केलेलं नाही. पळवाट काढणाऱ्यांनी कधी महान जीवन जगलेलं नाही. मग तुम्ही आज जीवनामध्ये तुमच्या समोर येणारे जे आव्हान आहे त्या आव्हानांना तुम्ही कवटाळलं पाहिजे, त्यांचा सामना केला पाहिजे. तुम्हाला जर खरोखर जर जीवनामध्ये विकसित व्हायचं असेल आणि जीवनाची सुंदरता गाठायची असेल तर तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्यांचं स्वागत केलं पाहिजे. जीवन असंच आहे, समस्येमध्ये संधी आहे, पण ती शोधण्याची वृत्ती, ती दृष्टी तुमच्याकडे असली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ही दृष्टी विकसित कराल त्यावेळेस तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या संधी बनलेल्या असतील. आणि असंच तुम्ही करावं आणि जीवन तुमचं सुंदर बनवावं. ज्या समस्या असतात तर त्या समस्यांच्या सोल्युशन नेहमी समजलंच पाहिजे आणि त्यासाठी अलर्ट राहण्यासाठी काय करायला पाहिजे? आपल्या आत समस्या असेल किंवा बाहेर असेल, समस्या म्हटल्यानंतर त्याचं सोल्युशन 100% असतंच. परंतु त्यासाठी तेवढं स्थैर्य, जागरूकता आणि सकारात्मकता ही खूप गरजेची आहे. तर बऱ्याचदा असं होतं की जी समस्या असते ती एकदम छोटीशी असते आणि त्याचं सोल्युशन पण आपल्याला माहीत असतं, परंतु भीतीपोटी आपल्यामध्ये नकारात्मक भाव तयार होतात, जेणेकरून आपलं त्या समस्येवरचं जे काही समाधान आहे त्याच्यावरती आपलं लक्ष जात नाही. तर ते स्थैर्य, जागरूकता आणि सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? सर, माझा प्रश्न असा आहे या संदर्भात की टाळून काही उपयोग नाही असं सद्गुरू म्हणतायत, पण काही प्रश्न असे असतात ते टाळल्या समस्या अशा असतात ते टाळावे लागतात किंवा ते सुटले जात नाही. उदाहरणार्थ म्हणजे त्यावेळेस आम्ही तेवढ्या कॅपॅसिटीज नसतो किंवा तेवढ्या कॅपेबल नसतो त्या गोष्टी समजून घेण्यासाठी, किंवा ते आपल्या हातामध्ये नसतात काही गोष्टी. जसं की आमचे जीवनाचे काही निर्णय आहेत, जसं की आता उदाहरण म्हटलं सर, समस्या सांगा ती टाळता येऊ शकत नाही असं किंवा ती टाळायला पाहिजे असं सांगा.
जसं की सर लग्न हा विषय जो आहे तो आमच्या स्वतःच्या निर्णयांवरती कधीच अवलंबून नाहीये. आत्ता तरी सध्या आमच्याकडे ती कॅपेबिलिटी नाहीये किंवा ती घडवून आणण्यासाठी समाज त्याच्यासाठी खूप जास्त प्रभावी आहे किंवा कारणीभूत आहे. आमच्या लग्न ही एक समस्या आहे ती. तो जो निर्णय आहे किंवा ती जी गोष्ट आहे ती आमच्या हातामध्ये नाहीये. मग कोणाच्या हातात आहे? सध्या तरी नाहीये. मग जे अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती आम्ही काहीच नियंत्रण करू शकत नाही, त्या गोष्टी कशा सॉल्व्ह करायच्या? मित्र सद्गुरूंनी फार सुंदर असा संदेश आज आपल्या सर्वांना दिला. आपल्या सर्वांचा आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय प्रॉब्लेम, समस्या, अडचणी हा शब्द आपल्या डोक्यामध्ये दिवसातून अनेकदा येऊन जातो. तर ज्यावेळेस आपल्याला समस्या येतात त्यावेळेस आपली प्रथमदर्शनी आपली भूमिका काय असते? तुमचं व्यक्तिमत्व ज्या प्रकारचं आहे त्या प्रकारे तुमची काय असते त्याला प्रतिसाद असतो. तुम्ही त्या प्रतिक्रिया द्याल किंवा प्रतिसाद द्याल. तर समस्या का आहे आजचा हा विषय नाही. समस्या आहे, जसं भगवान बुद्ध म्हणायचे दुःख आहे. अनेक योगी किंवा दार्शनिक असं म्हणतात की दुःखच नाही आहे जगामध्ये, भास आहे, माया आहे. परंतु भगवान बुद्ध काय म्हणतात की दुःख आहे. जर दुःख आहे तर त्याचं कारण पण आहे. जसं एका माणसाला आपल्या पोटामध्ये उंदीर गेल्याचा भास झाला, त्याला तोंड उघडं ठेवून झोपायची सवय होती आणि झोपेत त्याने गडबड उठून आतमधून पाहिलं की इकडे तिकडे उंदीर पळत होता आणि त्याला असा भास झाला की तो पोटात गेला. तेव्हापासून त्याचं पोट दुखायला लागलं. अनेक उपचार केले पण त्याचं पोट काही राहिना. स्कॅन केलं, सगळं केलं, आतमध्ये काहीच नाही, त्याला भ्रम झालेला आहे. पण तो म्हणे तुम्ही सर्वजण मिळून मला मूर्ख बनवताय. मी पाहिला, माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला आणि मला दुखतंय, माझं पोट दुखतंय, तो माझ्या पोटामध्ये हलतोय, माझ्या आतड्यांमध्ये फिरतोय. शेवटी एक हुशार डॉक्टर होता, तो म्हटला पेशंट एकदम बरोबर बोलतोय म्हणे, त्याच्या पोटामध्ये खरंच उंदीर गेलेला आहे. त्याने त्याला बुलीचं इंजेक्शन दिलं, त्याचं ऑपरेशन केलं, टाके वगैरे घातले आणि मेलेला उंदीर त्याने बाहेर काढून ठेवला. त्या दिवसापासून ते पेशंट खडखडीत बरं झालं. मित्रांनो, अशा प्रकारे समस्या आहे. समस्या नावाचा उंदीर आमच्या आतमध्ये गेलेला आहे आणि म्हणून तुम्हाला जसं तुमच्या कल्पनेत गेलेला आहे तसा कल्पनेत बाहेर काढणारा पण मार्गदर्शक पाहिजे. तुम्ही म्हणाल अरे असं कसं, आम्हाला तर खरंच त्या समस्यांनी आम्ही त्रस्त आहोत, आम्ही त्याचा परिणाम भोगतो आहोत, तुम्ही कसं म्हणता की त्या समस्या नाहीच आहे? त्या डॉक्टरला माहिती होतं की याला भ्रम झालेला, त्याचा भ्रम दूर करणं गरजेचं आहे. तो उंदीर बरा करणं किंवा तो उंदीर काढणं गरजेचं नाहीये. मग याला भ्रम काय झाला, उंदीर गेला तर दुसरा एक भ्रम तयार करा, उंदीर काढला. मायामोह म्हणजे काय? माया म्हणजे काय? जे नाहीये पण असल्याचा भास होतो. तुमचा कोणीच शत्रू नाहीये, रात्री अंधारामध्ये कुठे भूत नाहीये, पण तुम्हाला असल्याचा भास होतो. समोर रात्रीच्या वेळी अंधारामध्ये तुम्ही एकटे चाललेला आहात, समोर एक माणूस चाललेला आहे, थोडासा राकट आहे, विकृत आहे, तुम्हाला असं वाटतं तो गुंड आहे आणि तुम्हाला लुटायला आलेला आहे. हे सगळे आमच्या मनाने रचलेले काय आहे, कल्पना आहे आणि त्या आमच्यासाठी समस्या आहे. प्रत्यक्षामध्ये ह्या समस्या आम्हीच निर्माण करतो, वास्तविक म्हणजे समस्या नाहीच आहे. म्हणून तर डॉक्टरने ती योग्य प्रक्रिया केली. त्याने खरं ऑपरेशन केलं, टाके घातले आणि मेलेला उंदीर बाहेर काढून ठेवला. दुसरा उंदीर आणून ठेवला तिथे मेलेला. त्याला फक्त त्याच्या डोक्यातला भ्रम काढायचा होता. एकदा तुमच्या मनाने एखादी गोष्ट जर ठाम केली तर ते मन कोणाचंच ऐकत नाही, तुमचं पण नाही ऐकत. आत्ता माझी सटकली म्हणजे काय, म्हणजे मन माझं सटकलं, ते माझ्या पण ताब्यात राहिलेलं नाही. आता मी काय करेल, लोक म्हणता आता बस बर का, नाही तर आता मी काय करेल मलाच माहित नाही. म्हणजे काय की तुमचं जे काही मन आहे ते तुमच्यावर ताबा मिळवतं, जे की ते तुमचं मालक नाहीये. तुम्ही एखादी गाडी चालवताय आणि ती गाडी स्वतःच इकडे तिकडे पळायला लागली, ती स्वतः स्पीड वाढवायला लागली, स्वतः स्पीड कमी करायला लागली,
गाडीत तुम्ही बसलाय आणि रिमोटवरती इंटरनेटवरून गाडी कोणतरी भलताच चालवतोय, तर तुमचं भविष्य कोणाच्या हातात आहे? बघा, कधी कधी एखाद्याचा मोबाईल हँग होतो. मोबाईल कोणाचा आहे? तुमचा. आणि त्यावेळेस तो हॅक होतो, त्यावेळेस तो चालवतो कोण? दुसरा कोणीतरी चालवतो, ज्याने तो हॅक केलेला आहे. तसं या मनरूपी हॅकरने आपलं जीवन हॅक केलेलं आहे. म्हणून समस्या काय आहे की तुम्ही तुमचं जीवन मनाच्या ताब्यात दिलंय, तुम्ही तुमचं जीवन शरीराच्या ताब्यात दिलंय, तुम्ही तुमचं जीवन समाजाच्या धारणेच्या ताब्यात दिलेलं आहे. तुम्हाला कोणीतरी सांगितलं की आई वडिलांच्या मर्जीशिवाय तुम्ही जर एखादा निर्णय घेतला तर महापाप आहे. जीवनामध्ये त्यांच्या मृत्यूनंतरही जी व्यक्ती तुमच्या सोबत आयुष्यभर राहणार आहे त्या व्यक्तीच्या निर्णयासंदर्भामध्ये तुम्ही दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून आहात. ही तुमची समस्या आहे, तुम्ही निर्माण केलेली. तुम्ही अगोदर एक धारणा तयार केली की नाही, माझ्या जीवनाचा सगळा अधिकार हा माझ्या आईवडिलांच्या हातात आहे. आणि नंतर त्यांच्याकडनं जर काही चूक झाली तर त्यांच्यावर आरोप करायला पण आम्ही मोकळे होतो की यांच्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. तुम्ही जर तेवढे सक्षम नाही आहात त्या गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी तर का घेता? जेव्हा तुम्हाला वाटेल सक्षम होणारे मी 30 वर्षात 40 वर्षात तेव्हा या. 20 मध्ये आणि 25 मध्येच लग्न केलं पाहिजे असं थोडी आहे. ब्राह्मण समाजामध्ये 30 वर्षाच्या पुढेच लग्न करतात, ते काही जीवनाचा आनंद घेत नाही. अनेक लोक आहे जे लग्नच करत नाही, ते काही त्यांचं जीवन नाहीये. मुळात आम्ही त्या गोष्टीला फार महत्व देतो. आमच्या दृष्टीने लग्न म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. एक तर आम्ही तिला बागुलबाव करायचा, नंतर तिला घाबरायचं परत वरून. स्वप्नामध्ये तुमच्या बाजूला साप लागतो आणि तुम्ही कुठमधून पडता आणि तो फणा करून उभा राहतो, हाता डंक मारतो बघा. साप कुठे? हॅलो, कुठे? हा स्वप्नात आलेला साप आहे आणि हा शेजारी झोपलेल्या भावाला लाथा मारतो. सापापासून पळण्यासाठी. हे जीवनामध्ये असंच आहे सगळं. या समस्या खरं तर भास आहे. तरी पण जसं बुद्ध म्हणतात की दुःख आहे तर ठीक आहे, तर मग त्याचं कारण पण आहे. मग त्याचं कारण दूर केलं की दुःख पण दूर होतं. ममत्व जे आहे, माझं हे मूळ दुःखाचं कारण आहे. रस्त्याने एखादा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्हाला असं वाटलं की अरे ही गाडी तर आपल्याच मित्राची दिसते, आणि मग तुम्ही अतिशय गंभीर होता आणि जवळ जाता, आणि ज्यावेळेस तिला बघता तर गाडी तर मित्राची आहे पण त्याच्यावर बसलेला माणूस तुमचा मित्र नाहीये. तुम्ही रिलॅक्स होता लगेच. आधी किती दुःख झालं होतं, किती काळजी, आणि क्षणामध्ये तुमचं डोकं शांत झालं. का? तुमचा त्याच्याशी काय तुटला? संबंध तुटला. समस्या संबंधात. बरोबर आहे. सद्गुरू म्हणता, जेव्हा मला विजी भेटली म्हणजे त्यांची मैत्रीण, तिच्यावर मला प्रेम जडलं आणि मी घरी गेलो आणि वडिलांना सांगितलं मला विजी आवडते आणि मला तिच्याबरोबर जीवन जगायचं आहे. वडील म्हटले कुठल्या समाजाचे आहे, कुठल्या जातीचे आहे? म्हणजे मला माहित नाही. म्हणजे तिचं आडनाव तरी सांग. ते म्हणजे ते बी मला माहित नाही. म्हणजे तुला काहीच माहिती नाही आणि तू लग्न करायला निघाला? हो, मला तिच्या आईवडिलांशी किंवा त्याच्या जातीच्या लोकांशी कधी लग्न करायचं, तिच्याशी करायचं. तिचं नाव मला माहिती आहे एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. मला तिच्या जातीशी पण लग्न करायचं नाहीये किंवा तिच्या समाजाशी पण करायचं नाही, ना तिच्या आईवडिलांशी करायचं आहे. जर मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. ही तर समस्या अशी आहे का मियाँ बीबी जबाबदारी घ्यायला तयार नाही. या दोघांना भीती आहे, जर आपण घेतलेला निर्णय जर चुकला तर जबाबदारी टाकायची कोणावर? मग त्याच्याकरता आम्ही हे उभे करतो, आई वडील, समाज, हे ते. आशीर्वाद सर्वांचे असावे. असं नाही आहे की तुम्ही समाजापासून वेगळे व्हा आणि एकटाच काहीतरी करा. मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की तुम्ही पळून जा आणि तिकडे जाऊन काहीतरी करा. हा पण मुद्दा नाही आहे. भगोडे आहेत ते. तुम्ही तुमच्या निर्णयावर जर ठाम असाल तर तो निर्णय मान्य करण्यासाठी सर्वांना वेळ द्या. सर्वांना त्यासाठी तशा प्रकारची तुम्ही तुमची शक्ती दाखवा.
तुमची संकल्पशक्ती दाखवा. बघा, त्या मुलीशी लग्न तुमचं नाही होणार आहे, तुम्ही करू नका. दोघं पण पळून जाऊन करण्यापेक्षा शेवटी एक वेळ अशी येईल का दोन्ही पण परिवार म्हणतील यांचं उरकवा, नाही तर आपण उरकू. म्हणजे आमच्याकडे संयम नाहीये. समस्या हा विषयच नाहीये, संयम नाहीये आमच्याकडे. आमच्याकडे जबाबदारीची जाणीव नाहीये. कुठलंच लव्ह मॅरेज फेल नाही होणार, पण दोघांचं जर काय असेल तर कमिटमेंट असेल तर. आम्ही एक दुजे केली आहे, बरोबर आहे की नाही? तर मग तुम्ही लग्नच केलं पाहिजे असं कोणी सांगितलंय? तसे राहा. रतन टाटा नाही राहिले, त्यांचं जिच्यावर प्रेम होतं त्यांनी नाही लग्न केलं, नाही केलं त्यांनी लग्न. संकल्पशक्ती महत्वाची आहे, बरोबर आहे. फक्त प्रश्न लग्नाचाच नाही आहे, पण ही फार मोठी समस्या आहे. लग्न ही समस्या आहे, मला फार गंमत वाटते. म्हणजे आणि हे वास्तव मानण्यासाठी पण हिंमत लागते. मग बाकी समस्या त्याच्यापुढे छोट्या आहे. करिअर, नोकरी, संबंध, नाते, आहे की नाही, प्रामाणिकपणा, ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आमच्या घडतात. त्या खरं तर ह्या घटनेपुढे छोट्या वाटतात, कारण ह्या घटनेचा जीवनावर फार मोठा काय होतो परिणाम. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला असं सांगता की तुमच्या आतमध्ये जेव्हा समस्या आहे, आपल्या आतमध्ये समस्या आहे, आपल्या आतमध्ये काय समस्या आहे बरं? मन एक बोलतं आणि अंतःकरण दुसरं बोलतं. तुमच्यापैकी कोण असा आहे ज्याच्या मनामध्ये द्वंद्व नाहीये, डायलेमा नाही, द्विधा अवस्था तुमच्या मनामध्ये येतच नाही, असं तुमच्यापैकी कोण आहे? तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट असेल, ती गोष्ट आमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य हे कळता कळता ती गोष्ट संपून जाते. कोरोना कळता कळता कोरोना संपून गेला तरी बऱ्याच जणांना अजून कळलंच नाही. काय होतं नेमकी, कोरोना काय होता? म्हणजे आकलन क्षमता आमच्याकडे तेवढी नाहीये आणि म्हणून त्याचं आकलन आम्हाला होत नाही. मग सद्गुरू काय सांगता की तुमच्या आतमध्ये समस्या आहे. बघा, मी तुम्हाला कुठे दिसतो? कुठे उभा आहे मी? कुठे उभा आहे? आता मी उभा कुठे आहे? समोर आहे. साप चूक. तुम्ही सायन्स शिकले. प्रकाश किरण माझ्या शरीरावर पडताय आणि ते रिफ्लेक्ट होऊन तुमच्या बुबुळामार्फत रेटिनावरती जात आहे, दृष्टीपटलावरती, आणि दृष्टीपटलावरती त्याची उलटी प्रतिमा तयार होते आणि मेंदू त्याचं विश्लेषण करून सरळ प्रतिमा तयार करतो. ही सगळी प्रक्रिया आहे. म्हणजे मी आता तुम्हाला कुठे दिसतोय? प्रत्यक्षात कुठे दिसतोय? दृष्टीच्या पटलामध्ये, आतमध्ये. माझा आवाज कुठे येतोय तुम्हाला? कानाच्या आतमध्ये, ती हाडांची शृंखला आहे तिथे. म्हणजे जे काही घडतंय बाहेर काही घडतच नाही. बाहेर घडल्याचा फक्त काय होतो? भास. ते सगळं घडणं जे आहे ते आम्ही कुठे अनुभवतो? आतमध्ये. जर हे सगळं जर आम्ही आतमध्ये अनुभवतोय तर त्याच्यावर नियंत्रण सुद्धा आमचं आहे किंवा असायला हवं, पण तसं ते नाहीये. मन आमचं आहे आणि ते मेरी बिल्ली मुझसे म्याऊ. म्हणजे काय हो? माझं मन आहे आणि माझ्या विरुद्ध षडयंत्र असतं. तुमचं मन तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचत नसेल तर तुम्ही दुःखी व्हालच कसे? बरोबर आहे का? मग जीवनामध्ये समस्या आहे, नक्की आहे. काय आहे समस्या? कारण आम्ही जागृत नाहीये. जो माणूस जागा आहे त्याला समस्या नाहीये, जो झोपलेला आहे त्याला समस्या आहे. स्वप्नामध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्यांना आजपर्यंत जगामध्ये उपाय नाही. एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला, म्हटला डॉक्टर साहेब फार दुखतंय म्हणे. त्यांनी विचारलं काय दुखतंय? नाही तेच कळत नाही म्हणे काय दुखतं, पण फार दुखतंय म्हणे. मग डॉक्टर पण मोठे वल्ली होते. ते म्हणजे एक काम करा, ह्या 2 गोळ्या झोप लागल्यानंतर 1 तासाने घ्या आणि हे उठायच्या अगोदर 1 तास घ्या. तर झोप लागल्यानंतर गोळी कशी घ्यायची? हॅलो, उठायच्या अगोदर गोळी कशी घ्यायची? म्हणजे काय? जसं तुमचा आजार काल्पनिक आहे तसा उपाय सुद्धा काल्पनिकच आहे. आणि म्हणून असे काल्पनिक उपाययोजना करणारे तुम्हाला खूप भेटतात.
रासायनिक शेतीमध्ये जे आजार निर्माण होतात ते सगळे त्या रसायनांचा परिणाम आहे. मग त्याच्यावर उपचार करणारे पण खूप आहे. मग जेव्हा एससीटी वैदिकमध्ये येता आणि समस्याच राहत नाही, तेव्हा प्रश्न पडतो, समस्या नाही ही एक समस्या आहे. काय बाबा समस्याच नाही. समस्या नाहीये तरी पण हा फवारणी मारतो का? येऊ नये म्हणून. हा काय बाबा का नाही येऊ नये म्हणून मारतो. आजार झाल्यावर गोळ्या औषधं खाली ते कळतं आपल्याला, पण आजार होऊ नये म्हणून जर गोळ्यांचा रतीब लावला तर हा माणूस नाही जाणार, याचं मेडिकल होईल. त्याचं पोट फाडलं तर आतमध्ये सगळे प्रकारचे मेडिसिन सापडतील. सांगण्याचं तात्पर्य की समस्या कुठे आहे? समस्या आहे ती कुठे आहे? आतमध्ये. बरं, आतमध्ये समस्या आहे, तसं तुला काय सांगता? त्याचा सामना करा. इमानदारीने सांगा, आपण समस्यांचा सामना करतो की पळवाट काढतो? आपण दुःखी असतो, पण लोकांना कसं दाखवतो? I'm okay. I'm okay. आतमध्ये एवढे बोके चावताय, ते असं कुरतडताय आतमध्ये. मग कोणी फार भावूक होऊन जर बोललं आपल्याशी खूप प्रेमाने वगैरे, मग डोळ्यातून घळघळा पाणी येतं. आत्ता 2 मिनिटापूर्वी हसत होता. म्हणजे आतमध्ये काय आहे? प्रचंड त्रास आहे. मग तो जो त्रास आहे, भले तो मायेने का असेना, मोहाने का असेना, किंवा तो काल्पनिक का असेना, परंतु तो वास्तवतेने होतोय. मी काय म्हटलं, तुम्ही एक प्रयोग करा. सकाळी उठल्यापासून जो भेटेल त्याला सांगायचं माझं फार डोकं दुखतंय. जो भेटेल त्याला सांगायचं माझं फार डोकं दुखतंय, आणि तशी कल्पना करून तसं प्रकारे ड्रामा करायचा. संध्याकाळी 4 वाजता तुम्हाला डोक्याची गोळी खावी लागेल. हे एवढं पॉवरफुल आहे. नसलेले आजार निर्माण करण्याची क्षमता तुमच्या मनामध्ये आहे. समस्या ज्या आहेत त्या आमच्या आतमध्ये आहेत. नंबर 1, त्यांचा आम्ही काय केला पाहिजे? सामना केला पाहिजे. आणि तुम्ही जर समस्यांचा सामनाच नाही केला तर त्या खरंच आहेत की नाही हेच तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि जरी नसतील किंवा असतील जरी, तरी त्या दूर होणार नाही. जीवनासमोर जे आव्हान आहे, ते आव्हानं काय करायचे? पेलायचे. ज्यावेळेस डॉक्टरकडे जायचं असतं, सगळ्यांच्या जीवनामध्ये घडणारा हा सामान्य प्रसंग. लहानपणी पहिल्यांदा जेव्हा आम्ही डॉक्टरकडे जातो, आपली आई आपल्याला थोडं कळायला लागतं थोडंसं, तेव्हा आपल्याला कळतं की हे डॉक्टर आहे, याच्याकडे एक सुई असते, याच्याकडे कडू गोळ्या असतात, याच्याकडे एक असं असतं, तो छातीला लावतो आणि ते लावलं की नंतर तो गोळ्या औषध देतो. रक्त काढतात, इथे ते कांडी घालतात, त्याच्यामध्ये धागा असतो, तो वर चढतो असा. म्हणजे हे आमच्या डोक्यामध्ये पूर्ण बसलेलं आहे. आम्ही जेव्हा डॉक्टर म्हटलो की आम्हाला लगेच काय होतो? समस्या. आम्ही डिफेन्सिव्ह व्हायचो. बरं, गेलो डॉक्टरकडे बळजबरीने, तर तिथे त्यांनी जर इंजेक्शन काढलं, इंजेक्शन तिकडंच आहे, अजून इकडंच आकाश पाताळ एक तांडव सुरू. बरोबर आहे? हातपाय आपटणे, झटके मारणे, पळून जाण्याचा प्रयत्न करणे, हे सगळे प्रयोग आपण करतो की नाही? इकून तिकून इंजेक्शन दिलं तर हालचाल करतो. बिचारा डॉक्टरची पार वाट लावून जाते संभाळता. विचार करा, आम्ही भीती अगोदरच निर्माण केली म्हणून समस्या आहे. प्रत्यक्षामध्ये तो जो अनुभव आहे तो किती वेळाचा आहे? सेकंदाचा काहीतरी हिस्सा, एवढ्या वेळेचा फक्त तो वेदनांचा अनुभव आहे. पण त्या वेदना आम्ही किती मोठ्या केल्या, अशा वाढवल्या. आम्ही ज्यावेळेस गोळी खातो त्यावेळेस ती तोंडामध्ये जाते, ती खरं घेऊन घेण्यासाठी आहे ना. ती किती कडू आहे हे पाहण्यासाठी नाही आहे. आपण ती बघतो किती कडू आहे आणि मग थुकतो. आम्ही फोकस कशावर करायला पाहिजे? का ती आपल्या शरीरात जाणार आहे, तिचा जाण्याचा मार्ग मोकळा करून द्या, देऊन टाका पटकन. ती आम्ही त्या तोंडामध्ये गोल गोल फिरवतो. मग ती कडू लागायला लागली की मग आम्ही उलटी करतो. म्हणजे पोटाला काही कळत नाही का तुम्ही कडू खाल्ले का गोड खाल्ले, का कोणाच्या पोटातून स्वाद आला बाहेर, पोटाने सांगितलं अरे गोड आहे बरं का, त्याला काही कळत नाही. तिथं जाणं गरजेचं आहे. बरोबर? आणि म्हणून मला सांगायचं काय तुम्हाला, की हे जे अनुभव आहे, या अनुभवातून आम्हाला समस्या आहे. ती खरंच समस्या आहे का हो? ती तर खरं तर तुमच्या समस्यांवरचा उपाय. दुसरा प्रसंग म्हणजे नेहमीचा,
सामान्यपणे जसं आम्ही डॉक्टरकडे जायला घाबरतो, तसं न्हाव्याकडे जाऊन पहिल्यांदा केस कापायला पण आम्ही जावायचो. ज्यांना ज्यांना अनुभव आहे, बापरे तो सगळ्या तुझा गळा कापणार आहे, त्या अनुभवातून प्रत्येक जण सामान्यपणे गेलेला आहे. काहीतरी कापणे ही कल्पनाच मनामध्ये प्रचंड वेदना तयार करते. कापणार आहे, नख कापण्यासाठी किती जण लहानपणी आईजवळ जायचे. सांगण्याचं तात्पर्य काय की लहानपणापासून आमच्या मनामध्ये अशा काल्पनिक भीती बसलेल्या आहे. हीच आमची मोठी समस्या आहे. आणि म्हणून सद्गुरू काय सांगतात, आमच्या आतमध्ये ज्या धारणा आहे, मनाने ज्या कल्पना रचलेल्या आहे, या सगळ्या कल्पनांमुळे समस्या आहे. तुम्ही अगोदरच काहीतरी ठरवलेलं आहे, खरी ही समस्या आहे. तुम्ही आतून रिकामी नाही. मग काय म्हणता सद्गुरू, त्यांचा सामना करा. ठीक आहे, एखादी गोष्ट आहे ना, तिचा सामना करा. तुम्हाला भीती वाटते ना आई वडिलांची, जा त्यांच्या पुढे आणि बोला, मला असं असं करायचं आहे, पण मी तुमच्या मनाच्या मर्जीच्या विरुद्ध करणार नाही. पण याचा अर्थ मी माझ्याही मर्जी विरुद्ध करणार नाही. दोघांची मर्जी एकत्र झाल्याशिवाय मी ही गोष्ट करणार नाही. विषय संपला. तुम्ही तुमचं तरी मत बदला, नाही तर माझं मत बदलण्याची वाट बघा. कदाचित ते 50 वर्षांनी बदलेल. ते त्यांना सांगून ठेवा, मी माझा निर्णय बदलणार नाहीये. हे तर तुम्ही करू शकता ना. सामना करा ना. आपण शाळेमध्ये जर अभ्यास केला नसला तर आपण पळून जायचो शाळेत. तो तास आला सरांचा का पळून जायचो. समस्या काय आहे, कसं छडी मारणार आहे, मग त्या छडीपासून आम्ही पळून जायचो. समस्या छडी आहे की तुम्ही अभ्यास करत नाही ही आहे. जीवनामध्ये आम्ही डिफेन्सिव्ह मोडमध्ये जेव्हा येतो, किंवा आम्ही जेव्हा पळवाटा काढतो, जेव्हा आम्ही भ्रष्टाचार करतो, भ्रष्टाचार ही सुद्धा पळवाट आहे. ठीक आहे, कायद्याने तो गुन्हा आहे, परंतु ती पळवाट आहे. ज्या माणसांमध्ये पुरुषार्थ आहे, जी माणसं कष्टाने मिळवण्याची हिंमत ठेवता, ती कशाला भ्रष्टाचार करतील. ते समस्यांचा सामना करण्याला तयार आहे. ज्यांना समस्या दिसतच नाही कुठे, त्यांना प्रत्येक ठिकाणी संधी दिसते. काय दिसते बघा, असं म्हणतात की संधी जी असते ना, तिच्या चेहऱ्यावरती केस असतात, ती पुढून ओळखू येत नाही. संधी नावाची जी काही व्यक्ती आहे, तिच्या चेहऱ्यावर केस असतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मागून तिला टक्कल असतं. तुम्ही तिला मागून धरू शकत नाही. समोरून कळत नाही चेहऱ्याने, आणि मागून टक्कल असतं, तुम्ही धरणार कशी. म्हणजे समस्या ही संधी असते. तिचं रूप तुम्हाला कळणार नाही, ती समस्येच्या रूपानेच येते. देर इज ऑलवेज ऑपॉर्च्युनिटी इन एव्हरी प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नाही बघा, मंदी येते त्या काळामध्ये सगळे जे तज्ञ लोक असतात ते शेअर्स खरेदी करतात, मंदी असते तेव्हा. आणि जे त्याच्यामधले नौखे असतात ते विकून टाकतात. अरे बाजार उतरले, विका पहिलं. एक उत्कृष्ट असा व्यावसायिक आहे, तो आपल्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवतो, आणि जो काम चालू आहे तो त्याला स्वस्त करून ऑफर काढतो. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसे आहात? तुम्ही स्वतःला मजबूत बनवणारे आहात की पळवाट काढणारे आहात? हाच एक प्रश्न आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात, सामना करा. तुम्हाला जे काही समस्या वाटतात त्यांचा सामना करा. जा समोर उभे राहा, त्या समस्येच्या पुढे उभे राहा. आज छावा सिनेमा एवढा प्रसिद्ध का होतोय? रोज 5-50 कोटीचा बिझनेस करतोय. तो का करतोय? सोपं कारण आहे, सामना केला. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजांचा अंत करण्यात आला, ते 40 दिवसांमुळे तो सिनेमा काय झालेला एवढा प्रसिद्ध झालेला. समस्या सुद्धा ज्याच्या पुढे काय करता, नतमस्तक होता. वेदनांना ज्याला बघून वेदना होते. तुम्ही का रडता त्या सिनेमा बघताना? काय मी असं लोक बघता किंवा सिनेमा बघून लोक फार रडता, का रडता? कारण तुम्ही एवढ्या समस्या, एवढे त्रास आणि एवढ्या वेदनांना सामना करूच शकत नाही. पण त्यांनी केला. का केला? अशी माणसं शरीराच्या पलीकडे असतात हो. त्यांचं जीवन, त्यांचा अनुभव हा शरीराच्या स्तरावर नसतोच. तुम्हाला असं वाटतं की ते शरीराच्या बाबतीमध्ये दिव्यत्वाला पोहोच नाही,
त्यांचं आणि माझं शरीर एकच आहे. ठीक आहे, त्यांचं शरीर बलदंड होतं, याचा अर्थ त्याच्या शरीराला वेदना होत नव्हते असं नाही. जेव्हा तुम्हाला भूल दिली जाते तेव्हा तुमचं पण शरीर कापलं जातं. हॅलो, आजही बी कापलं जाते ना. भूल दिल्यावर कापलं तर चालतं, बिगर भुलीचं कापलं तर वेदना होतात. तुम्ही वेदना झाल्यानंतर काहीतरी गडबड कराल, मध्ये अडचण कराल, म्हणून तुम्हाला भूल दिली जाते. पूर्वीच्या काळी भूल देण्याची व्यवस्था नव्हती, तरी सुद्धा ऑपरेशन्स व्हायचे, तेव्हा सुद्धा जखमा शिवल्या जायच्या. बरोबर आहे. ठीक आहे, त्या काळामध्ये शरीर हे खूप बलशाली असायचं, सकस आहार असायचा, देशी आहार असायचा. तरी सुद्धा आजही त्याचं 60-70% प्रमाण आहेच आपल्या शरीरामध्ये. शुद्ध नसेल, पूर्ण जर अशुद्ध असेल तुम्ही जगू पण नाही शकत. म्हणजे शरीर जे आहे त्या स्तरावर त्यांच्या वेदना नव्हत्याच. त्यांची जाणीव ही शरीराच्या पलीकडे. जसं तुम्ही आम्ही बघतो त्यांना शरीराला वेदना देताना, तसं ते स्वतः पण त्यांच्या शरीराला वेदना होताना बघत होते. मग त्या स्तरावर आम्ही पोहोचायला पाहिजे. त्यांच्याकडे आम्ही काय शिकायला पाहिजे? का ती संकल्प शक्ती, ती त्या गोष्टीचं आव्हान स्वीकारण्याची, सामना करण्याची क्षमता. माहिती आहे हे केल्यावर काय होणार आहे, तरी पण त्या गोष्टीपासून थोडं सुद्धा बाजूला ढळायचं. औरंगजेबाने काय सांगितलं? प्रस्ताव मांडला की माझ्या मुलीबरोबर विवाह कर, तू माझ्या धर्मात ये. अनेक प्रस्ताव ठेवले. तर त्यालाही माहिती आहे हे व्यक्तित्व काय, त्याच्या गाथा ज्या आहेत त्या गाथा ऐकून होतात. हे जे समजणं, हे जाणणं आहे, शत्रू जेवढं जाणतो तेवढं आम्ही पण जाणत नाही त्यांच्याविषयी. लक्षामध्ये मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय आहे की सामना करण्याची वृत्ती जेवढी छत्रपती संभाजीराजांमध्ये होती तेवढी वृत्ती आज आमच्यामध्ये कुठेच दिसत नाही, थोडी सुद्धा दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला त्यांच्या सगळ्या वेदना बघून, हे सगळं बघून आम्हाला हळहळ वाटते, त्यांचा आदर्श वाटतो. त्यांचा खरा आदर्श कधी आहे का तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींचा काय करा, सामना करा. खरं तर तो सिनेमा पाहिल्याचा हे सार आहे. एवढी सहनशक्ती निर्माण करा की प्रत्येकामध्ये आहे पण संकल्प नाही आहे. आणि म्हणून आम्ही जीवन टाळत टाळत जगतो. संभाजीराजांनी सामना करत जगले, आणि एक सुद्धा लढाई हारलेली नाही. विचार करा, योद्धा म्हणून जगले. आणि असा योद्धा जो सामने से वार करता है. बरोबर आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की जे असे जर आमचे आदर्श आहेत, आम्ही त्यांना जर एवढ्या प्रेमाने जर बघतो आहोत, तर आम्ही त्यांच्यातले काही गुण घेतले पाहिजे. आणि म्हणून असं नाही आहे की समाजाला त्या गोष्टी आवडत नाही, प्रत्येकाला आवडतं त्या गोष्टी, पण करायचं नाही. फक्त कोणाला तरी करताना बघायचं, दुसऱ्याला करताना बघायचं. मग ज्यांनी कोणी समस्येचा सामना केला असेल तो आम्हाला मोठा वाटतो, आदर्श वाटतो, त्याची पूजा करायची. आणि स्वतः मात्र आहे ठेवली आनंदी, राहा तसेच राहा. म्हणजे आम्हाला थोडा जर संघर्ष करावा लागला आणि थोडी जर जीवनात आपल्या जीवापेक्षा थोडी जास्त मेहनत करावी लागली तर आमचा जीव कासावीस होतो. इथे आम्ही रिकामी बसलेलो असलो तरी आपल्याला एक वेळ जेवण जर नाही भेटलं तर किती मोठी समस्या तयार होते, होते की नाही? आपली टीम पहाटे 4 वाजता उठून, 3:30 वाजता उठून आणि 4 वाजता इथून निघून बुलढाणा जिल्ह्याचा पूर्ण दौरा करून रात्री 1:30 वाजता परत रिटर्न आली. 700 किलोमीटरचा प्रवास आणि 2-2 तासाच्या 4 व्हिजिट, 8 तास स्टँडिंग अलर्ट ऍक्टिव्हिटी. आणि या दरम्यानच्या काळामध्ये पुरेसा नाश्ता सुद्धा नाही. जेवण तर फार लांबची गोष्ट आहे. सकाळी पण नाही, दुपारी पण नाही, संध्याकाळी पण नाही. परवा दिवशी संध्याकाळी जेवण केलेलं नाही, अजून काही खाल्लेलं नाही. तरी पण शरीर कुठलीच तक्रार करत नाही. सकाळी 6 वाजता ग्राउंडवर, रात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता, 2 वाजता झोपलेली मंडळ. बरोबर आहे की नाही? समस्या नाही आहे का? एखाद्याला सांगा किती मोठी समस्या आहे.
खरंच म्हणजे याच्यामध्ये आपण जर तक्रार करत असू तर याचा अर्थ तुमच्यामध्ये संकल्प शक्ती नाहीये, तुमच्या आतमध्ये समस्या आहे. या सगळ्या काल्पनिक आहे, त्या मनाने रचलेल्या आहेत आणि त्याला तुम्ही सामना केला पाहिजे. तुम्हाला लवकर उठता येत नाहीये, समस्या आहे का नाही, तुम्ही दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, हे बाबा तुला पूर्ण परवानगी, माझ्या अंगावर पाणी टाक, मला लाथा मार, मला काही कर, माझे कपडे काढून फेकून दे, काही पण कर, पण तू मला ह्यावेळेस उठव. मी चिडेल, रागवेल, मी भांडेल, पण मला तू उठव. समस्येचं सॉल्व. पण आपलं कसं आहे, बिमारी भी चलती रही, दवा भी चलती. सर समस्या आहे हो, तू आहे हा हीच समस्या आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर ह्या शरीराची फार क्षमता आहे, प्रचंड क्षमता आहे, पण त्या क्षमता आम्ही कधीच त्याच्या टोकापर्यंत वापरत नाही, त्याच्या सीमा ओलांडत नाही. काल आम्ही एक सीमा ओलांडली. पूर्वी 21 दिवस आम्ही एक वेळ जेवण केलं. असं लक्षात येतं की जेवण न करता हे शरीर खूप चांगलं काम करतं. जेवण करून त्याला आपण आजगरासारखं सुस्त पाडतो. खरंच एवढं जेवण करण्याची गरज आहे का, हा प्रश्न तयार होतो. बरं हे असं आहे का ज्या माणसाची शुगर मागच्या महिन्यामध्ये 500 पर्यंत गेली होती, तो माणूस पण होता याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे शुगरच्या माणसाला जर 1 तास जेवण लेट झालं तो पृथ्वी गोल गोल फिरवतो. जीवनामध्ये समस्या तर नाहीच आहे, पण जर आहे तुमच्या समस्या तर त्यांचा सामना करा, कारण समस्येमध्येच काय आहे, संधी आहे. मग जीवनाचा विकास तुमचा समस्येमधून आहे, हे लक्षात ठेवा. ज्याला समस्याच येत नाही ना सर, त्यांनी गॅरेजमधून गाडी बाहेर काढलीच नाही कधी. तो म्हणतो माझ्या गाडीचा कधी ऍक्सिडेंटच नाही, पुढं काही चिरखुडा सुद्धा नाही, होईलच कसा, ती कायम गॅरेजला लावेल. त्याला विचारलं गाडी गॅरेजलाच राहते. आपल्या जहाजाला कधी म्हणजे बुलण्याची कधी भीतीच नाही का, ते बंदरामधून लंगर सोडितच नाही. हे जीवन आमचं सगळ्यांचं असं आहे, हे निर्भर जीवन आहे, हे असून नसल्यासारखं आहे. आणि मग अशी माणसं अतृप्त होऊन मरतात आणि मग व्हॉट्सअपवर लेख लिहितात, जगायचं राहून गेलं. स्वतः पण बोर होतात, दुसऱ्याला बोर करतात. हे खरे व्हायरस हे समाजामध्ये जगायचं राहून गेलं, हे व्हायरस आहे ते. मग तू एवढे दिवस काय करत होता? एक 90 वर्षाचा माणूस मेला आणि स्वर्गामध्ये गेला आणि त्याला चित्रगुप्ताने विचारलं, म्हणजे हा चुकून स्वर्गात आला की काय, ते जरा तपासावं. म्हणजे काय तुम्ही म्हणे जीवनामध्ये परा कधी पण दारू पिलेलं नाही? म्हणे हो. तुम्ही कधी कुठल्या स्त्रीला छळलं नाही, तिचं का वाईट नजरेने बघितलं नाही? तर म्हणे नाही. तुम्ही कुठलंही कधी नॉनव्हेज कधी खाल्लं नाही, कधी मांसाहार केला नाही? म्हणे नाही केला. म्हणजे कधी चोरी केली नाही? म्हणे नाही केली. कधी खोटं बोलले नाही? म्हणे नाही केलं. म्हणे तुम्ही 90 वर्ष केलं काय? फक्त झोपेतून उठत होते, जेवण करत होते आणि झोपत होते, एवढंच करत होते. या जो माणूस काहीतरी करणार आहे त्याच्या जीवनामध्ये काहीतरी घडणार आहे, जो करतो ना त्याच्याकडनं चुका होतात. चूक म्हणजे समस्या नाही आहे, पण ती दुरुस्त न करणे ही समस्या आहे. या जीवनामध्ये प्रत्येक जणाला काय वाटतं, मी चूक करेल. चूक तर होणारच आहे, त्याच्यामध्ये काय चूक आणि बरोबर ही समस्याच नाही. समस्या ही आहे का तुम्हाला कळलंय की याची सुधारणा करायला पाहिजे, तरी तुम्ही ती करत नाहीये. तुम्ही पडले, पडता पडता पडले, काही अडचण नाहीये, प्रत्येक जण पडतो. सायकल चालवायला शिकताना कोण पडलेलं नाहीये? जरा पुढे त्याचा सत्कार करूया आपण. आजपर्यंत एकदाही पडला नाही. कधीतरी दंडवत साष्टांग घालतोच, स्वतःचा नाही तर गाडीचं तरी तंगड मोडतो. पडणे याच्यामध्ये समस्या नाही. समस्या ह्याच्यामध्ये आहे की पडायचं आणि उठायचंच नाही. आता शेवटचा पडलो. जीवन आहे, घटना घडत राहणार आहे, तुमच्या समोर आव्हानं निर्माण होत राहणार आहे, परंतु त्या आव्हानांना सामना करणं, त्या समस्यांना सामोरं जाणं म्हणजे तिचं संधीमध्ये रूपांतर करणं. समस्यांचं संधीमध्ये रूपांतरण तोच करतो जो तिचा सामना करतो. आजपर्यंत पळवाट काढणाऱ्यांनी कधी संधीचं सोनं केलेलं नाही. पळवाट काढणाऱ्यांनी कधी कुठलं नेतृत्व केलेलं नाही. पळवाट काढणाऱ्यांनी कधी महान जीवन जगलेलं नाही. भगोडे जे आहे हे सामना करत नाही ना, अशी माणसं. आता भगवान श्रीकृष्णाला रणछोड दास म्हणतात, कारण तो युद्ध सोडून काय गेला होता,
पळून गेला होता. तो पळून नव्हता गेला, त्याने कूटनीती गनिमी कावा वापरला होता त्याला एकटं पाडण्यासाठी, आपल्या शत्रूला. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने युद्ध लढले. आपण आग्र्यावरून पळून गेले असं नाही म्हणते, आग्र्यावरून सुटका असं म्हणतो. का? कारण औरंगजेबाने छळ कपटाने त्यांना बंदी केलं होतं. एक राजा म्हणून त्यांना आमंत्रित केलं आणि बंदी केलं. हे राजनीतीच्या विरोधात. पन्हाळ्यावरून सुटका क्या केली? राजे येते सुटका म्हणत, पळून गेले असं म्हणतो का? त्यांनी त्या समस्येचा काय केला? अभ्यास केला आणि सामना केला. मरण्याची पण तयारी ठेवली. बरोबर आहे. आपण ते करत नाही आणि मग आपण जगत पण नाही. मग शेवटी म्हणतो जगायचं. जे लोक समस्यांचं टिमकी वाजवतात, प्रॉब्लेम्सचं फार असं त्याला अतिशक्ती निर्माण करतात, त्या सर्वांना खरं तर सामना करायचा. त्यांच्यामध्ये ती पुरुषार्थ नाही, ती हिंमत नाही. मग तुम्ही आज जीवनामध्ये तुमच्या समोर येणारे जे आव्हान आहे, त्या आव्हानांना तुम्ही कवटाळलं पाहिजे, त्यांचा सामना केला पाहिजे. छत्रपतींचा इतिहास एवढा गौरवशाली का आहे? कारण जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर आक्रमण झालं लाखोंच्या सैनिकांनी, तेव्हा तेव्हा धीराने, शांततेने, चतुराईने त्यांनी त्या शत्रूंचा काय केला? सामना केला. आणि म्हणून त्यांचा इतिहास एवढा गौरवशाली आहे. या सर्व अनुभवांतून आम्हाला एवढं शिकायला मिळतं मित्रांनो. आपल्याकडे एवढ्या मोठ्या आदर्शाची परंपरा आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जी लोक मागल्या रस्त्याने जातात, ती लोक खरं तर जीवनाला काय करतात? जीवनासमोर पाठ फिरवतात आणि नंतर तक्रार करतात, जीवनात काही खरं नाही. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला जर खरोखर जर जीवनामध्ये विकसित व्हायचं असेल आणि जीवनाची सुंदरता गाठायची असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्यांचं स्वागत केलं पाहिजे. उलट तुम्ही समस्या नसेल तर तुम्हाला बेचैन वाटलं पाहिजे. सर्व समस्या संपवून टाकल्या पाहिजे, त्यांचा सामना केला पाहिजे, त्यांचं संधीमध्ये रूपांतर केलं पाहिजे. यालाच खऱ्या अर्थाने पुरुषार्थ असं म्हणतात. बरोबर आहे. आणि म्हणून हा पुरुषार्थ साधण्यासाठी तुम्ही त्या समस्यांना सामोरं गेलं पाहिजे आणि जागृत राहिलं पाहिजे. परिणामांची तमा न बाळगता याच पद्धतीने तुम्ही जीवनामध्ये या सर्व समस्या काय करू शकता? त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. समस्या तुम्हाला काय दिसतील? संधी दिसतील. समस्या जर सोडवायची असेल ना, तर समस्या मोठी करा. बरोबर आहे. समजा एखाद्या अधिकाऱ्याने तुम्हाला फसवलं, छोटी समस्या आहे ना, किती जणांना फसवलं त्या सगळ्यांची माहिती काढा, मोठी करा समस्या. काय होईल? समस्या सगळ्यांची सुटून द्या. बरोबर आहे की नाही मित्रांनो? हे जीवन आहे. जीवन असंच आहे. समस्येमध्ये संधी आहे, पण ती शोधण्याची वृत्ती, ती दृष्टी तुमच्याकडे असली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ही दृष्टी विकसित कराल, त्यावेळेस तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या संधी बनलेल्या असतील. आणि असंच तुम्ही करावं आणि जीवन तुमचं सुंदर बनवावं. धन्यवाद.